नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच रहा. आज आपण कमली या मालिकेत झालेला ट्विस्ट बघणार आहोत. तेव्हा आपण काल बघितलं की कमली आणि निगी हा मॉलमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी नेलपेंट चोरण्याचा आरोप त्यांच्यावरती म्हणजे मेकअप किट चोरण्याचा आरोप नेलपेंट चोरण्याचा आरोप त्यांच्यावरती आलेला आहे. तेव्हा कमली म्हणते की मॅडम आम्ही काहीही घेतलं नाही, आम्ही फक्त किंमत पाहण्यासाठी आलो. तेव्हा तिथली ती मॅडम म्हणते मला बॅग द्या, मला बॅग द्या. तेव्हा तिथे एक सर पण उभे असतात बाजूला. सर, हे इंग्लंडचे नेल पॉलिश आहे, हे आमच्या दुकानातून चोरीला गेले आहे. जे किंमत पाहण्यासाठी आले होते हे सर्व बॅगमध्ये घेऊन जातील का, असं ती मॅडम त्या सरांना म्हणते. तेव्हा निगी म्हणते की तुम्हाला काही करण्याची गरज नाही, आम्ही काहीही केलेलं नाही आहे, त्यामुळे आम्हाला घाबरायचं काहीही कारण नाही, आम्ही चोरी केलेली नाही आहे मॅडम. तेव्हा सर, ती दुसरी मॅडम म्हणते दुकानमधली, सर या मुली माझ्या दुकानात आल्या होत्या, त्या किमतीची किंमत विचारत फिरत होत्या, मला आधीच शंका आली होती. तेव्हा तुम्ही दुकानात आल्या आणि वेळ पाहिली तेव्हा आमची वेळ बरोबर होती. सर, तुम्ही आमच्याकडे पाहिले तर तुम्हाला कळले का आम्ही नेल पॉलिश लावलेली आहे म्हणून? आपण असे काहीतरी का घ्यावे? अशी कमली म्हणते की आम्ही कधी नेल पॉलिश लावतच नाही तर आम्ही का घेणार ते? आमच्या काय उपयोगाचे आहे सर? तेव्हा आम्हाला माहीत आहे का किती लोकांनी अशा प्रकारे कॅस्टिल नेल पॉलिशच्या चोरीचे प्रकार पाहिले आहेत, तुम्ही एक. तेव्हा तिथं येते अनिका म्हणते की आम्हाला माहीत आहे का किती लोकांनी अशा प्रकारचे कॅस्टिल नेल पॉलिश चोरीचे प्रकार पाहिले आहेत का? तुम्ही एका गावठी मुलीची भूमिका करत आहात, जिला तुम्ही फोन करता तेव्हा काहीच कळत नाही. तेव्हा म्हणते यानेच तुमची नेल पेंट चोरलेली आहे मॅडम. तुम्ही यांना, हे आमच्या वर्गातल्याच आहे, आम्ही यांना ओळखतो, हे आमच्या मैत्रिणीच आहे, तुम्ही यांना माफ करू नका. ह्या दुकानात चोरी करू शकतात, ह्या अशाच आहेत, ह्या ग्रामीणमधल्या मूर्ख मुली आहेत, त्यांचं बोलणं त्यांचं राहणं तुम्ही बघा ना मॅडम, मग ह्या चोरी करूच शकतात ना. अशी अनिका त्या मॉलमधल्या दुकानदाराला बोलते आणि म्हणते की यांना ना हे खूप चोरटे आहेत, यांना ना तुम्ही पोलीसच्या हवाले करा, पोलिसांकडे द्या आणि हतकड्या लावा त्यांच्या हातात, यांना बिलकुल सोडल्या गेल्या नाही पाहिजे. आणि हो, नक्की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, यांच्यासारख्या चोराला ना अशी सजा झाली पाहिजे, अशी अनिका त्या सरांना म्हणते आणि तिथून निघून जाते. जेव्हा मॉलमधले सर पोलिसांना कॉल करण्यासाठी जातात तेव्हा तिथं ऋषी आणि त्यांची एक फ्रेंड तिथं येते आणि ऋषी म्हणतो थांबा सर, तुम्ही यांच्यावर असा चोरीचा आरोप नाही राहू शकत, ह्या चोर नाही आहेत, मी यांना ओळखतो. हवे यांच्या बॅगेत तुम्ही म्हणता ना की चोरीचं सामान निघालं, किती पैसे झाले सांगा, मी पे करतो. तेव्हा मॉलमधला दुकानदार म्हणतो की नाही सर, तुमच्यासारख्या माणसाकडून आम्ही नाही पैसे घेऊ शकत. ठीक आहे, आम्ही यांचा चोरीचा आळ मागे घेतो. आणि तेव्हा ऋषी त्यांचा साईड घेऊन त्यांना तिथून घेऊन जातो आणि ऋषी म्हणतो की कमली निगी चला माझ्यासोबत. आणि तेव्हाच त्या एका ऋषी त्याच्या फ्रेंडसोबत कमलीला आणि निकीला मॉलमधल्याच एका हॉटेलमध्ये घेऊन जातो. तेव्हा निगी हॉटेलमध्ये गेल्यावर म्हणते की अय्यो, हे किती महाग आहे, अय्या किती महाग आहे हे, 800 रुपये किलोचा मटण, 800 रुपये किलोची भाजी, एवढ्यात तर पूर्ण पनीर येऊन जाईन, 5, 10, 15 जण जेवतील एवढं एका भाजीचा रेट. तेव्हा ऋषी म्हणतो की निगे तुला जे पाहिजे ना तू ऑर्डर कर, पैशाचं बिल मी देतो. तेव्हा निगी म्हणते की नाही पण एवढं महाग. तेव्हा तिथं बाजूलाच टेबलवर सूप ठेवलेलं असतं आणि ऋषीसोबत जी एक मुलगी असते ना, ऋषीची फ्रेंड, तिला ती निगी म्हणते की मॅडम खूप छान आहे. ती मॅडम म्हणते की घे, फ्री आहे, याचे पैसे पडत नाही. तेव्हा निगी म्हणते खरंच मॅडम खूप छान आहे, फ्री आहे का? तेव्हा कमली म्हणते निगी तुला ना हॉस्टेलमधलं जेवण ना तुझ्या तोंडाला नुसतं हे आलेलं आहे, म्हणून तुला अशा चांगल्या वस्तू खायला चांगल्या लागतात. तेव्हा ऋषी पुन्हा म्हणते कमली तुला काय ऑर्डर करायचं ना ते तू कर, मी बिल देते, तू पैशाचं वगैरे टेन्शन घेऊ नको. आणि एकसारखं ऋषी हा रोमॅन्टिक होऊन कमलीकडे पाहतो. तेव्हा ऋषीची फ्रेंड त्याला असं बाजूलाच हात लावून म्हणते की काय आहे आम्ही कमली आणि तुझ्यात
कबाब तो नाही बनलो ना, कबाब में हड्डी तर नाही बनलो ना, असं बनवून ते दोघं एकमेकाची मस्करी करतात. आणि तेव्हा निघी म्हणते की नूडल्स नूडल्स नूडल्स, मला ना नूडल्स खायचे आहेत, मला नूडल्स खायचे आहे. तेव्हा ऋषी म्हणतो ठीक आहे. तेव्हा ऋषीसोबत जी फ्रेंड आलेली असते ती म्हणते निघी खूप छान टेस्ट असते, तू नक्की एक वेळ खाऊन बघ, खूप छान टेस्ट असते. तेव्हा ऋषी कमळीला पुन्हा म्हणतो की कमळी तुला काही ऑर्डर करायचं असेल तर तू कर ना. ती म्हणते नको. तेव्हा ऋषी म्हणतो ठीक आहे, तुझ्यावरचं मीच तुझ्यासाठी ऑर्डर करतो. तेव्हा ऋषी निघीसाठी नूडल्स आणि कमलीसाठी आणि सर्वांसाठी ऑर्डर करते. त्यांचं जेवण झाल्यानंतर ते तिकून निघतात. अनिका दुरूनच त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. आणि अनिका जेव्हा ऋषी विचारते निघी कमली तुम्हाला माझ्यासोबत पिक्चर पाहायला चलायचं का, तेव्हा त्याची फ्रेंड लगेच म्हणते पिक्चर पाहिला. तेव्हा निघी आणि कमली थोडा विचार करते. निघी म्हणते चल ना कमले, आपण जाऊ ना पिक्चर पाहायला, आपण जाऊ ना, ऋषी सर एवढे आपल्याला म्हणताय तर जाऊ ना आपण. मॉलमधलं मी ऐकलं की खूप छान थिएटर असते, चल ना बघून येऊ. निघी अशी कमलीला म्हणते. तेव्हा कमली म्हणते ठीक आहे सर, आम्ही येतो तुमच्यासोबत. तेव्हा कमली आणि ऋषी आणि निघी आणि ऋषीची फ्रेंड हे तिकीटच काढतात मूवीचे आणि मूवी बघण्यासाठी जातात. तेव्हा चारही एका सीटवर बसते. तेव्हा ऋषीची फ्रेंड म्हणते कमळी मी ना निघीसोबत बसतो, मला कम्फर्टेबल वाटी, तू इकून बसतं का. जाणून बुजून ती ऋषी सरांपाशी कमलीला बसवते आणि बोलते की तू इथंच बस. आणि तेवढ्यातच मूवी चालू होते. तिथं येते अनिका म्हणते की हाय ऋषी, कसे आहे तू, ठीक आहेस ना, आम्ही पण पिक्चर बघायला आलो. तेव्हा ऋषी म्हणते हाय या ना बसा, कुठं आहे तुमचं सीट. तेव्हा ती म्हणते तिकीट. तेव्हा ती तिच्या फ्रेंडला अनिका हात करून तिकीट मागते आणि तिकीट घ्यायला जाते. ऋषीकडे देते. ऋषी म्हणते हा ब्लॉग नाही आहे तुमचा, डी आहे, डी मागच्या भागात आहे. तेव्हा ते सर्व मागच्या भागात जाते. आणि अनिकाला खूप राग येते की ऋषी आणि कमळी एकमेकापासून बसून पिक्चर बघताय आणि तिला खूप रागाचा हा पारा चढलेला असतो तिचा. आता ती म्हणते की कमळी मी तुला सोडणार नाही आहे, मी तुझ्यावर असं काही करणार की तू ऋषीसोबत बोलायच्यासुद्धा लायकीची राहिलेली नाही आहे, असं म्हणून नंतर प्रेक्षकांनो आता आपण पुढील भागात अनिका नेमका काय खेळ कमळीसोबत खेळणार आहे आणि काय ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे हे आपण पुढील एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.